पहिला प्रश्न असतो योग्य पर्याय निवडासाठी. आता योग्य पर्याय निवडामध्ये एकूण 4 पर्याय असतात. ए, बी, सी, डी किंवा मराठीमध्ये अ, ब, क, ड असे 4 पर्याय असतात. त्यापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. मी इथं उत्तर सांगताना तुम्हाला फक्त पर्याय न देता काय करणार आहे, उत्तरं सांगणार आहे. पण ह्या प्रश्नांची तयारी करून ठेवा. आता पहिला प्रश्न बघा, एसआय एकक प्रणालीत वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक चं एकक काय आहे असं विचारलेलं आहे. आता जी म्हणजे काय, तर तुम्ही हे सूत्र बघितलं, एफ बरोबर जी m1 m2 छेद डी चा वर्ग. हा न्यूटनचा गुरुत्वीय सिद्धांतामध्ये आपण बघितलं. तर गुरुत्वाकर्षण सिद्धांत तो मांडलाय, त्याच्यामधलं हे जी आहे त्याला आपण वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक म्हणतो. तर त्या जीचं एकक काय आहे असा प्रश्न परीक्षेत नक्की विचारतात. मग त्याचं अचूक उत्तर काय आहे, तर बघा, एकतर असा पर्याय दिलेला असेल, न्यूटन मीटर वर्ग अशी तिरकी रेष असेल, त्याला म्हणायचं प्रति किलोग्रॅमचा वर्ग. असा पर्याय दिला असेल तर हा पर्याय निवडायचा. कधी कधी फसवणूक करण्यासाठी काय करतात, थोडंसं आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी न्यूटन मीटर वर्ग, आता मध्ये ही तिरकी रेष जर नसेल तर उत्तर कसं असणार आहे, किलोग्रॅम केजीचा वजा दुसरा घात. तर हा पर्याय बरोबर आहे त्यावेळी, जर हा पर्याय दिला असेल तर. दोन्हीपैकी कुठला तरी एकच पर्याय असेल, पण हा पर्याय दिला म्हणून कन्फ्यूज व्हायचं नाही. कारण मध्ये प्रति म्हणजे भागिले येते, तर घातांक वरती अंशामध्ये येऊन काय होतो, धनचा ऋण होतो. त्यामुळे हा सुद्धा पर्याय काय आहे, बरोबर आहे. आता बघा त्याच्यानंतर पुढचा, जी चे मूल्य डॉट डॉट मध्ये सर्वात जास्त आहे आणि जी चे मूल्य सर्वात कमी कुठे आहे, ह्या दोन्हीची उत्तरं लिहायची. परीक्षेमध्ये पैकी एक कुठला तरी नक्की विचारतात. जी म्हणजे काय आहे, तर गुरुत्वीय त्वरण आहे. जीचा अर्थ काय, गुरुत्वीय त्वरण. आपण बघितलंय ते. तर मग त्याचं मूल्य सर्वात जास्त कुठं आणि सर्वात कमी कुठं. आता काय काय विद्यार्थ्यांना याचा अंदाज आला असेल, तर त्याचं अचूक उत्तर काय आहे, सर्वात जास्त कुठं आहे जीचं मूल्य, ध्रुवांवर, आणि सर्वात कमी कुठं आहे, सर्वात जास्त जीचं मूल्य सर्वात जास्त ध्रुवांवर आणि सर्वात कमी हे विषुववृत्तावर. त्यामुळे हे लक्षातच ठेवायचं परीक्षेला जाताना. तर अशा प्रकारे रिकामी जागा, जीचे मूल्य सर्वात जास्त ध्रुवांवर आणि जीचे मूल्य सर्वात कमी विषुववृत्तावर. आता बघा, जर एका व्यक्तीचे वजन पृथ्वीवर 750 न्यूटन असेल तर चंद्रावर त्याचे वजन किती असेल. आता बघा, ज्यावेळी पृथ्वीवरचं वजन दिलेलं असेल तुम्हाला योग्य पर्याय निवडासाठी, आणि चंद्रावरचं विचारलं असेल तर त्याला कितीने भागायचं, 6ने भागायचं. मग 6ने भागल्यानंतर बघा, त्याला 6ने भागलं तर किती येणार आहे बघा, तर इथे जर 6ने भागलं 750ला भागिले 6, 6 एक्के 6 येईल. ओके, 6 वजा केले उरले 15. त्यानंतर परत बघा इथे 6 दुनी 12 येईल. किती येणार आहे, 12. 15 मधून 12 गेले, 3 उरणार आहेत, वरचे 0, 6 पंचे 30, म्हणजे किती येणार आहे सांगा, 125. हे त्याचं अचूक उत्तर येणार आहे. आता इथे चुकून प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, 125 न्यूटन हे त्याचं काय असणार आहे, अचूक उत्तर योग्य पर्याय निवडासाठी. तर अशा प्रकारे विचारलं जातं. कधी कधी काय होतं बघा, चंद्रावरचं वजन दिलेलं असतं, म्हणजे समजा चंद्रावर त्या व्यक्तीचं वजन 12 न्यूटन आहे. बघा, चंद्रावर त्या व्यक्तीचं वजन किती न्यूटन आहे, 12 न्यूटन आहे. तर मग पृथ्वीवर त्याचं वजन किती असेल असं विचारत. तर चंद्रावरचं दिलं असेल आणि पृथ्वीवरचं विचारलं तर 6ने गुणायचं, उलटं करायचं. तिथं भागिले केले, इथं गुणिले, म्हणजे किती येणार बघा, 12 गुणिले 6 म्हणजे किती येणार सांगा, 72 न्यूटन. हे सुद्धा लक्षात ठेवा, दोन्ही प्रकारे प्रश्न विचारतील. आता बघा चौथा प्रश्न, वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h उंचीवर असताना तिची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा डॉट डॉट एवढी घेतली जाते. तर गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा किती घेतली जाते, वजा GMM छेद R अधिक H, वजा GMM मोठा M, कॅपिटल M आणि स्मॉल M. तर हे सूत्र लक्षात ठेवायचं. कशाचं, जर वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून म्हणजे पृथ्वीपासून किती उंचीवर असेल H, तर तिची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा हे विचारलं जाईल.
गुरुत्वीय स्थितीची ऊर्जा, हे सूत्र त्याचं लक्षात ठेवायचं. आता मुक्त पतन केवळ डॉट डॉट मध्ये शक्य आहे. मुक्त पतन म्हणजे काय? त्याच्यावर फक्त कुठलं बल असतं सांगा? गुरुत्वीय बल. ज्या वस्तूवर फक्त आणि फक्त गुरुत्वीय बल असतं त्याला काय म्हणतात? मुक्त पतन. मग मुक्त पतन आपल्या वातावरणामध्ये शक्य नसतं, बरोबर? ते फक्त आणि फक्त कुठं शक्य आहे? निर्वात, म्हणजे जिथे काहीच नाही, निर्वात पोकळी, वातावरणच नाही आहे तिथे, असा अवकाशातला भाग, निर्वात पोकळीमध्येच फक्त मुक्त पतन शक्य आहे. आता बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 1 ब, खालील उपप्रश्न सोडवा. याच्यामध्ये बघा वेगळा शब्द ओळखायचा. बघा बल दिलंय, गुरुत्व, त्वरण, वजन आणि वस्तुमान. तर याच्यावर थोडासा विचार करा, तर कुठला याच्यातला वेगळा होईल? तर बघा बल, गुरुत्व, त्वरण आणि वजन ह्या सगळ्या सदिश राशी आहेत. कसल्या राशी आहेत? सदिश राशी. वस्तुमान मात्र काय आहे? अदिश राशी आहे. कसली राशी आहे? अदिश राशी. म्हणून यातला वेगळा काय? वस्तुमान. कारण वस्तुमान ही काय? अदिश राशी आहे, बाकी सर्व सदिश राशी आहेत. आता बघा पुढे, सहसंबंध ओळखा. पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनच्या उंचीत वाढ, जे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसं वर जाऊ तसं जीचं मूल्य काय होतं? कमी होत जातं. आणि पृथ्वीच्या केंद्रापाशी जीचं मूल्य किती असतं? तर पृथ्वीच्या केंद्रापाशी जीचं मूल्य किती असतं? 0. हे रिकाम्या जागी सुद्धा विचारलं जाईल. गुरुत्वीय त्वरण, जीचं मूल्य केंद्राजवळ किती असतं? 0. आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं तुम्ही वर जाल तसं तसं जीचं मूल्य काय होतं? कमी होत जातं. आता बघा, चूक की बरोबर ते सांगायचंय, आणि चूक असल्यास विधानं दुरुस्त करायचे. आता बघा, गुरुत्वीय बल हे निसर्गातील सर्वात प्रबळ बल आहे. हे चूक की बरोबर मध्ये सांगायचं. आणि जर चुकीचं असेल तर विधान दुरुस्त करायचं. सर्वात प्रबळ म्हणजे स्ट्रॉंग, सर्वात स्ट्रॉंग गुरुत्वीय बल आहे, प्रबळ. तर हे विधान चूक आहे. कारण का? गुरुत्वीय बल हे निसर्गातील सर्वात क्षीण, वीक म्हणतो त्याला आपण, सर्वात क्षीण बल, कमजोर, वीक कुठला आहे? गुरुत्वीय बल आहे. इथं उलट दिलंय आपल्याला, प्रबळ म्हटलेलं आहे, हे चुकीचं आहे. तर काय आहे? ते सर्वात क्षीण आहे. निसर्गातील सर्वात क्षीण बल आहे, वीक आहे. फक्त नाव लिहायचं. वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने प्रयुक्त होणारे बल. बघा, एखादी वस्तू वर्तुळाकार कक्षेत फिरत असेल आणि जर का ते बल त्याच्या केंद्राच्या दिशेने प्रयुक्त होत असेल तर त्याला काय म्हणतात? तर त्याला काय म्हणतात? अभिकेंद्री बल असं म्हणतात. कसलं बल म्हणतात सांगा? अभिकेंद्री बल. तर हे लक्षात ठेवायचं. कसलं बल आहे? अभिकेंद्री बल. कधी कधी काय होतं, तुम्हाला अभिकेंद्री बलाची व्याख्या विचारतात, त्यामुळे ते सुद्धा तुम्ही काय करायची? व्याख्या लक्षात ठेवायची. आता बघा इथं व्याख्या लिहा म्हटलंय. पुढचा प्रश्न काय म्हटलेला आहे बघा? व्याख्या लिहा. कुणाची व्याख्या लिहायची आहे? मुक्तिवेगाची. आता बघा त्याची व्याख्या काय आहे? ज्या विशिष्ट आरंभ वेगाने ग्रहाच्या किंवा चंद्राच्या पृष्ठभागावरून वर फेकलेली वस्तू, ग्रह असू दे एखादा किंवा चंद्र असू दे, त्याच्या पृष्ठभागापासून एखादी वस्तू वर फेकली तर त्याच्या गुरुत्वीय आकर्षणावर मात करून, इथे त्याच्या गुरुत्वीय आकर्षणावर मात करून ती वस्तू काय होते? इथे जरा वाक्य पाहिजे होतं ते. गुरुत्वीय आकर्षणावर मात करून ती वस्तू मुक्त होते, किंवा त्याच्या गुरुत्वीय त्वरणापासून काय होते? मुक्त होते. त्या आरंभ वेगास काय म्हणतात? मुक्तिवेग म्हणतात. म्हणजे बघा, एखाद्या ग्रहावर किंवा एखाद्या ग्रहावर किंवा चंद्राचं उदाहरण घेतलं, त्याच्या पृष्ठभागापासून आपण एखादी वस्तू वर सोडली. आता त्याला सुरुवातीला समजा आपण वेग किती दिला? u. या u वेगानं तिला काय केलं? वरती सोडलं, जसं की रॉकेट सोडलं जातं पृथ्वीवरनं, किंवा क्षेपणास्त्र वेगवेगळी सोडली जातात. तर ते रॉकेट काय केलं जातं? त्याला समजा u हे विशिष्ट वेग दिला, आणि जर त्या वेगामुळं ते पृथ्वीच्या किंवा चंद्राच्या त्या गुरुत्वाकर्षण शक्तीतून बाहेर पडलं, काय झालं? त्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीपासून मुक्त झालं, तर त्या आरंभीच्या वेगाला म्हणजे u ला काय म्हणायचं सांगा? तर मुक्तिवेग असं म्हणायचं. आता पुढचा जो प्रश्न आहे तो तुम्हाला कृतीयुक्त प्रश्न असेल. तर बघा याच्यामध्ये मी जरासं हे झूम करून सांगतो. तर बघा इथे दोन वस्तूंमधलं अंतर ज्यावेळी
डी असेल तर बघा असं असताना गुरुत्वीय बल किती आहे एफ बरोबर G m1 m2 डी चा वर्ग. आणि आता डीचं इथे डी असताना हे उत्तर येतं तर 3D असताना किती उत्तर येईल एफचं असं विचारलेलं आहे त्यांनी. इथे डी असताना एफ बरोबर हे सूत्र आहे तर डीचं काय केलं आपण 3D केलं तर गुरुत्वीय बल काय होईल असं विचारलं. तर काय होतं बघा बाकी सगळ्या गोष्टी सगळ्या सेमच आहेत. हा 3D दिलाय तर त्याचा वर्ग करायचा. किती दिलाय 3D त्याचा वर्ग करायचा. मग 3चा वर्ग किती येणार सांगा 9D वर्ग. त्यामुळे इथं एफचं सूत्र काय येणार सांगा G m1 m2 खाली किती येणार डी वर्गचं काय होणार 3चा वर्ग किती आला होता 9 म्हणजे 9D वर्ग छेदात किती येणार 9D वर्ग. आता समजा इथं 3D च्या ऐवजी समजा 2D दिला असतं तर 2D चा वर्ग करायचा म्हणजे किती येणार सांगा तर 2चा वर्ग 4D वर्ग. म्हणजे इथं एफचं सूत्र काय येणार G m1 m2 जर समजा 3D च्या ऐवजी किती दिलं असतं 2D तर 2चा वर्ग किती 4D वर्ग म्हणजे इथं 4 येणार. डी वर्ग आहे तसं. आता इथं किती दिलंय 3D वर्ग दिलंय त्यामुळे 3चा वर्ग किती केला 9 त्यामुळे त्याचं सूत्र काय होणार G m1 m2 छेद 3चा वर्ग 9D वर्ग हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. ओके तर हे लक्षात ठेवायचं म्हणजे वर्ग करायचा ही ट्रिक लक्षात ठेवा. तर आता आपण प्रश्न बघूया पुढील. खालील आकृतीवर आधारित 3 नियम लिहा. ही तुम्हाला आकृती दिली जाईल. आता ही आकृती बघितल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की केपलरचे 3 नियम आपल्याला याच्यामध्ये काय करायचे आहेत स्पष्ट करायचे आहेत. तर नुसती आकृती दिली जाईल आणि 3 नियम लिहा म्हणून सांगितलं जाईल 3 गुणांसाठी किंवा केपलरचे 3 नियम लिहा असा डायरेक्ट प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. आता केपलरचा पहिला नियम काय आहे ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. आता कक्षा म्हणजे काय तर समजा हा ग्रह आहे ए या ठिकाणी आहे तर तो काय असणार आहे सतत फिरत असणार आहे तर त्याचा फिरण्याचा मार्ग म्हणजे काय त्याची कक्षा. तर ही कक्षा कशी असते तर अशी वर्तुळाकार नाही तर ही कशी लंब वर्तुळाकार असते जशी इथं दाखवली. ओके वेगळा कलर घेतो म्हणजे लक्षात येईल कशी असते लंब वर्तुळाकार. आणि एकूण लंब वर्तुळाला 2 नाभी असतात त्यातल्या एका नाभीवर काय असतो सूर्य असतो. तर हा झाला पहिला नियम. आता दुसरा बघा केपलरचा दुसरा नियम ग्रहाला सूर्याशी जोडणारी रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळाचं व्यापन करते. म्हणजे बघा ग्रह आणि सूर्य यांना जोडणारी रेषा समजा हा एक आहे हा एवढा तर समजा इथं काही तास लागले त्याला समजा 1 तास लागला ए पासून ते बी पर्यंत जाण्यासाठी तर हे पहिलं क्षेत्रफळ इथं दाखवलंय बघा आकृतीत 1 तर आणि हे समजा दुसरं क्षेत्रफळ आहे इथं पण 1 तासच लागला आणि हे दुसरं क्षेत्रफळ तर क्षेत्रफळ 1 बरोबर काय असणार आहे क्षेत्रफळ 2 म्हणजे समान कालावधीत म्हणजे उदाहरण कसं धरलं आपण 1 तास आणि इकडं पण 1 तास तर समान कालावधीत काय करतं समान क्षेत्रफळाचं व्यापन करतं. ही क्षेत्रफळ काय असतात दोन्ही पण ही जी दाखवलीत मी ती समान असतात. त्यानंतर बघा केपलरचा तिसरा नियम जो की महत्वाचा आहे सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. तर आवर्तन काल म्हणजे काय तर बघा आवर्तन काल म्हणजे काय त्याला आपण टी म्हणतो. तर एक फेरी सूर्याभोवती पूर्ण करण्यासाठी जो काल लागतो त्याला काय म्हणतो किंवा वेळ लागते एक फेरी पूर्ण करण्यासाठी जी वेळ लागते त्याला काय म्हणायचं टी. तर त्याचा वर्ग म्हणजे टीचा वर्ग. आता बघा ग्रहाचं आणि सूर्याचं अंतर हे सतत बदलत असतं. ग्रह इथं असेल तर हे अंतर येणार ग्रह इथं असेल तर हे अंतर ग्रह इथं असेल तर हे अंतर मग सरासरी अंतर काढलेलं असतं. सरासरी अंतर किती आर. तर त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे बघा केपलरच्या तिसऱ्या नियमामध्ये सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्याच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे आवर्तन कालाचा वर्ग
हा कुणाला समानुपाती असतो, तर सरासरी जे अंतर आहे त्याच्या घनाला समानुपाती असतो. मध्ये असं अल्फाचं चिन्ह लिहायचं, समानुपाती. तर अशा प्रकारे हे 3 नियम तुम्ही काय करायचे, व्यवस्थित लिहायचे. तर पुढचा जो प्रश्न असेल तो प्रश्न काय असणार आहे, फरक स्पष्ट करा. तर कशामधला फरक लिहायला लावतील आपल्याला, वस्तुमान आणि वजन याच्यामधला फरक स्पष्ट करा. तर याच्यावर आधारित प्रश्न असेल किंवा त्याची व्याख्या वगैरे पण येऊ शकते. पण जास्तीत जास्त प्रश्न काय असतो, वस्तुमान आणि वजन याच्यातला फरक. आता बघा, वस्तुमान म्हणजे काय, वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रव्य संचयनाचे मापन होय. वस्तुमान व वजन यातील फरक म्हणजे काय, तर त्याच्यातला पहिला वस्तुमानाची व्याख्या. पहिल्यांदा वस्तुमानाची व्याख्या काय, तर वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्याच्यामध्ये असलेल्या द्रव्य संचयनाचे मापन होय. म्हणजे वस्तू ज्याच्यापासून बनली आहे त्याचं द्रव्य त्याच्यामध्ये किती आहे, ती ज्या कुठलीही वस्तू, एखादी लाकडी वस्तू असेल तर ते लाकूड त्याच्यामध्ये द्रव्य किती आहे त्याचं प्रमाण म्हणजे काय, वस्तुमान. आणि बघा, वजन म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला काय म्हणतात, वजन. म्हणजे समजा कुठलीही एक वस्तू असेल तर त्या वस्तूवर जेवढं गुरुत्वीय बल असतं त्या गुरुत्वीय बलाला काय म्हणायचं, वजन असं म्हणायचं. हा दोन्हीतल्या व्याख्येतला फरक आहे. आता बघा, वस्तुमान हे कुठेही बदलत नाही, ते सर्वत्र सारखं राहतं. पृथ्वीवर, इतर ग्रहांवर, कुठेही जा तिथे वस्तुमान हे सारखंच राहतं. वजन मात्र काय होतं, प्रत्येक ठिकाणानुसार बदलतं. प्रत्येक ठिकाणानुसार पृथ्वीच्या पण वेगवेगळ्या ठिकाणी वजन फरक पडतो किंवा प्रत्येक ग्रहावर त्या वस्तूचं वजन वेगळं असणार आहे. त्याच्यानंतर बघा, वस्तुमानाचं एकक काय असतं, किलोग्रॅम. तर वजनाचं एकक काय असतं, न्यूटन. दोघांची एकक लक्षात ठेवा रिकाम्या जागेसाठी किंवा सहसंबंध ओळखामध्ये. वस्तुमानाचं एकक किलोग्रॅम तर वजनाचं काय, न्यूटन. असंही विचारलं जाईल. वरती आपण बघितलं बघा, वस्तुमान ही अदिश राशी आहे तर वजन हे काय आहे, सदिश राशी आहे. म्हणजे याच्यामध्ये फक्त मापन महत्वाचं असतं, याच्यामध्ये मापन आणि दिशा दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. वस्तूचं वस्तुमान कधीही शून्य असत नाही, तर पृथ्वीच्या केंद्राजवळ मात्र वजन काय असतं, शून्य असतं. वस्तुमान कधीही शून्य येत नाही, जेवढं काही ना काहीतरी द्रव्य संचय असतोच त्या वस्तूचा, पण केंद्रापाशी मात्र वजन किती असतं सांगा, शून्य असतं. तर अशा प्रकारे हा वस्तुमान आणि वजन मधला 3 गुणांसाठी किंवा 2 गुणांसाठी आला तर 4 फरकाचे मुद्दे लिहा किंवा 2-2 लिहिले तरी चालतील, लहान लहान आहेत. पण कितीही मार्काला येऊ दे, ह्यातले 4 मुद्दे तरी काय करा, व्यवस्थित त्या ठिकाणी मांडा. महत्वाचं याच्या व्याख्या पण लक्षात ठेवा आणि अदिश राशी, सदिश राशी त्यांचं एकक लक्षात ठेवा. सहसंबंध ओळखामध्ये पण तो प्रश्न येऊ शकतो. आता पुढचा जो प्रश्न असणार आहे, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांत लिहा आणि त्याचं गणितीय स्वरूप लिहा. इंग्लिशमध्ये त्याला मॅथमॅटिकल फॉर्म असं म्हणतात. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वीय सिद्धांत तर लिहायचाच आहे आणि त्याचं गणितीय स्वरूप लिहायचं आहे. बघा, विश्वातील कोणत्याही 2 वस्तूंमध्ये, कुठल्याही 2 वस्तू असेल तर समजा एकाचं वस्तुमान m1 आहे, दुसऱ्याचं वस्तुमान m2 आहे, तर ते जे 2 वस्तू आहेत त्यांच्यामधलं गुरुत्वीय बल म्हणजे समजा F आहे, तर ते कुणाला समानुपाती असतं, तर 2 वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराला काय असतं, समानुपाती. आणि समजा ह्या दोघांच्या मधलं अंतर d आहे तर त्याच्या वर्गाला काय असतं, व्यस्तानुपाती असतं. म्हणजे बघा, विश्वातील कोणत्याही 2 वस्तूंमधलं गुरुत्वीय बल हे कशाला समानुपाती असतं, तर त्या 2 वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाला काय असतं, अंतराच्या वर्गाला व्यस्तानुपाती. म्हणजे गणितीय स्वरूपात कसं बघा, समजा हे पुस्तकातलंच आहे, आकृतीमध्ये ही आकृती काढायची. तिथं m1 आणि m2 अशा 2 वस्तू आहेत, समजा त्यांच्यामधलं अंतर किती आहे, d. तर F हे जे बल असणार आहे ते कुणाला समानुपाती असणार आहे, तर m1 गुणिले m2. आता मध्ये त्याच्या काही लिहिलेलं नाही, म्हणजे त्याच्यात दोघांच्या मध्ये गुणाकार असणार आहे त्याला समानुपाती. आणि व्यस्तानुपाती म्हणजे छेदात, तर अंतराच्या वर्गाला, दोघांच्यातलं अंतर किती आहे, d, त्याच्या वर्गाला काय असतं, व्यस्तानुपाती म्हणजे छेदात. मग आता समानुपातीचं चिन्ह काढायचं, त्याच्याऐवजी बरोबर चिन्ह वापरायचं. बरोबर चिन्ह वापरलं की तुम्हाला एक स्थिरांक घ्यावा लागतो, त्याला जी या स्थिरांकाला काय म्हणतात, वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक असं म्हणतात.